महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कोण होते? पर्याय यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंतराव नाईक, मारुतराव कमवार. उत्तर मारुतराव कमवार. 2. गुरुवर्य रवींद्रनाथ टागोरांना त्यांच्या साहित्य कृतीबद्दल टिंबटिंब या साली नोबेल पारितोषिक मिळाले. पर्याय 1913, 1915, 1905, 1920. उत्तर 1913. 3. स्वातंत्र्यापूर्वी मुंबई प्रांत टिंबटिंब यांनी बांधला होता. पर्याय उत्तर कर्नाटक, महाराष्ट्र व गुजरात, उत्तर कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश, उत्तर कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश व सिंध, उत्तर कर्नाटक, हैदराबाद, महाराष्ट्र. उत्तर कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश व सिंध. 4. टिंबटिंब हा दादासाहेब फाळकेंनी निर्मिलेला पहिला चित्रपट होय. पर्याय सावित्री, कावेरी, राजा हरिश्चंद्र, भक्त पुंडलिक. उत्तर राजा हरिश्चंद्र. 5. कोणत्या भारतीय महिलेने आतापर्यंत राज्यपाल, राजदूत, युनोच्या साधारण सभेचे अध्यक्षपद यासारखी महत्वाची व प्रतिष्ठित पदे सुशोभित केलेली आहेत? पर्याय सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी, विजयालक्ष्मी पंडित, अरुणा असफ अली. उत्तर विजयालक्ष्मी पंडित. 1. भारत व बांगलादेश यांच्यातील तंटा कोणत्या नदीच्या पाण्याकरिता आहे? पर्याय गंगा, ब्रह्मपुत्रा, यमुना, तिस्ता. उत्तर गंगा. 2. राष्ट्रीय संजय मंच ची स्थापना 3 एप्रिल 1983 रोजी कोणी केली होती? पर्याय इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, मेनका गांधी. उत्तर मेनका गांधी. 3. भारतीय लष्करातील पायदळामध्ये खालीलपैकी सर्वात मोठा हुद्दा कोण होता? पर्याय लेफ्टनंट कर्नल, लेफ्टनंट जनरल, ब्रिगेडियर, मेजर जनरल. उत्तर लेफ्टनंट जनरल. 4. 1986 मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या गावाची निवड एकात्मिक ग्रामीण ऊर्जा प्रकल्पासाठी झाली होती? पर्याय दापोली, वडगाव जहागीर, मार्की, दापूर. उत्तर दापूर. 5. 1985-86 साली महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाने राज्यात कोणती योजना सुरू केली होती? पर्याय दूध सरिता, महानंदा, धवल दूध क्रांती, आरे सरिता. उत्तर महानंदा. 1984 साली ऑर्डर ऑफ मेरिट हे अवॉर्ड आशिया खंडातील कोणत्या व्यक्तीस मिळाले होते? पर्याय सलीम अली, इंदिरा गांधी, मदर तेरेसा, सुंदरलाल बहुगुणा. उत्तर मदर तेरेसा. 2. 1984 साली फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील महिलांचा एकेरीचा विजेतेपद कोणी पटकावले होते? पर्याय पॅम श्रायवर, कॅथी जॉर्डन, ट्रेसी ऑस्टिन, मार्टिना नवरातिलोवा. उत्तर मार्टिना नवरातिलोवा. 3. युरोपियन स्पोर्ट्स जर्नलिस्टनी टिंबटिंबची 1983 ची स्पोर्ट्स वुमन म्हणून निवड केली होती? पर्याय क्रिस एव्हर्ट लॉइड, पॅम शायवर, मार्टिना नवरातिलोवा, सिद्धी चुंग. उत्तर क्रिस एव्हर्ट लॉइड. 4. खालीलपैकी जागतिक हौशी बिलियर्ड पटू कोण? पर्याय गीत सेठी, अरविंद साहूर, विक्रम विभूते, मायकेल फरेरा. उत्तर मायकेल फरेरा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात टिंबटिंब क्रमांक लागतो? पर्याय 5वा, 6वा, 7वा, 8वा. उत्तर 7वा. 2. पर्वतीय मृदेस टिंबटिंब मृदा म्हणून ओळखले जाते? पर्याय काळी कापसाची, अपरिपक्व, पीठ, अल्कली. उत्तर अपरिपक्व. 3. महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे? पर्याय पुणे, अहमदनगर, नागपूर, यवतमाळ. उत्तर अहमदनगर. 4. मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प टिंबटिंब जिल्ह्यात वसलेला आहे? पर्याय गडचिरोली, भंडारा, अमरावती, यवतमाळ. उत्तर अमरावती.
धोंडो केशव कर्वे. धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब उर्फ महर्षी कर्वे यांचा जन्म 18 एप्रिल 1858 साली रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील शेरावली या गावी एका निम्न मध्यमवर्गीय घरात झाला. टोपण नाव अण्णा. 1881 मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. फर्ग्युसन महाविद्यालयात इसवी सन 1891 ते 1914 या प्रदीर्घ कालखंडात अण्णांनी गणित हा विषय शिकवला. वयाच्या 15व्या वर्षीच अण्णांचे लग्न झाले होते. 1891 मध्ये त्यांच्या सहचरिणी राधाबाई कालवत झाल्या. पंडिता रमाबाईच्या शारदा सदन संस्थेत शिकणाऱ्या गोंदूबाई या विधवा मुलीशी पुनर्विवाह केला. पुनर्विवाहासाठी लोकमताचे जागरण करावे या हेतूने 21 मे 1894 या दिवशी अण्णांनी पुनर्विवाहातींचा एक कुटुंब मेळा घेतला. याच सुमारास अण्णांनी विधवा विवाह प्रतिबंध